हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा कॉर्पोरेट फायनान्शियल रिपोर्टिंगचा टॉपिक कव्हर करत आहे, जो आपला आहे 36 व्हिडिओ. बरोबर आहे, 36 नंबरचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 35 MCQs मीन्स 35 × 25 जर केले तर तेवढे व्हिडिओज आपण म्हणजे क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की याच्यानंतर पुन्हा 2 दिवस आहेत आणि 2 दिवसामध्ये पुन्हा मी इथे 4 व्हिडिओज याचे पोस्ट करणार आहे, जेणेकरून तुमची टिल एक्झामपर्यंत चांगली प्रॅक्टिस होईल. आणि याच्यानंतर आपण काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी सांगणार आहे, तर जेणेकरून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स सगळे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळून जाणार. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे इथे कॉर्पोरेट फायनान्शियलचा. द मेजर 3 अप्रोच ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आर. शेअर्सच्या मूल्यांकनासाठी प्रमुख 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर आन्सर आहे बघा, मार्केट अप्रोच ओनली, इन्कम अप्रोच ओनली अँड कॉस्ट अप्रोच ओनली. तर आन्सर आहे इथे ऑल ऑफ दिस, म्हणजे बाजार दृष्टिकोन, उत्पन्न दृष्टिकोन आणि खर्च दृष्टिकोन. नेक्स्ट, सेकंड, द वे ऑफ डिटर्माइनिंग द व्हॅल्यू ऑफ गुड युजिंग द कॅपिटलायझेशन अप्रोच आर. पुंजीकरण पद्धतीने संदिग्धचे मूल्य कसे ठरवले जाते? तर बघा, कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट अँड कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट, म्हणून आन्सर आहे बोथ 1 and 2. नेक्स्ट, थर्ड, द मेजर बेस ऑफ असेट व्हॅल्युएशन फॉर गोईंग कन्सर्न आर. संचालित व्यवसायासाठी मालमत्तेच्या मूल्यांकनाचे प्रमुख आधार कोणते आहेत? तर बघा, हिस्टोरिकल कॉस्ट पण असते, मार्केट व्हॅल्यू ओनली पण असते आणि रिप्लेसमेंट कॉस्ट पण, म्हणून आन्सर येईल वरील सर्व. केवळ ऐतिहासिक किंमत, बाजार मूल्य आणि पूर्ण बदल खर्च. नेक्स्ट, फोर्थ बघा, कॅपिटल एम्प्लॉय इट्स 2,55,00,000 lakh, ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इज 57 lakh, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 12%, द ॲन्युअल ऑफ गुडविल ऑफ द बेसिस ऑफ कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट विल बी. आपल्याला सुपर प्रॉफिट काढायचा आहे. काल मी तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंगचा पूर्ण लेक्चर सांगितला आहे, त्याच्यामध्ये सगळेच सांगितलेले आहे की सुपर प्रॉफिट कसा काढायचा कॅपिटलायझेशन मेथड. बघा काय म्हटलं आहे, 255 लाख गुंतवलेली भांडवल, वार्षिक सरासरी 57 लाख, सामान्य परतावा दर 12%, अधिलाभाच्या पुंजीकरणावरून संदिग्धतेचे मूल्य किती आहे? तर बघा, नॉर्मल प्रॉफिट जर काढायचं असेल तर कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट मीन्स 2,55,000 × 12% म्हणजे 30.60 लाख जे आहे नॉर्मल प्रॉफिट आहे. आता सुपर प्रॉफिट म्हणजे ॲक्च्युअल मायनस नॉर्मल, म्हणजे 57 - 30.60 केलं तर 26.40 जे आहे तो आपला काय सुपर प्रॉफिट. आता आपल्याला काय काढायचं आहे, कॅपिटलायझेशन आहे, जर गुडविल काढायचे आहे. तर गुडविल म्हणजे काय, सुपर प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट मीन्स 26.40 लाख डिवाइड बाय 12%, तर इथे येईल 2,20,00,000 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल, 2,20,00,000 लाख. नेक्स्ट, फिफ्थ, a firm value goodwill using capitalization profit method, the tax rate is 28%, what will be the value of goodwill? बघा, एका फर्मने नफ्याचा पुंजीकरण मीन्स कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट पद्धतीने सदिच्छा गुडविल मीन्स मूल्यांकन केले आहे, तर टॅक्स रेट 28% आहे, तर सदस्याचे मूल्य किती असेल? आता प्री टॅक्स जर आपण बघितलं तर जनरल प्रॉफिट जो आहे, ठीक आहे, कॅपिटलायझेशन मेथडने, तर याच्यामध्ये लास्ट इयरचा जर प्री टॅक्स प्रॉफिट आपला 1,60,000 28%, तर पोस्ट टॅक्स प्रॉफिट जो आहे तो आहे 1,20,000. तर गुडविल जर पाहिलं 10%च्या हिशोबाने तर किती येते, 12 लाख. आणि जर कॅपिटल एम्प्लॉईड 10,80,000 आहे, तर गुडविल 12 लाख मायनस 10,80,000, तर इथे किती येईल 1,20,000. ठीक आहे, इथे क्वेश्चन्स नाही दिलेला आहे प्रॉपर. गुडविल फर्म व्हॅल्यू युझिंग कॅपिटलायझेशन प्रॉफिट मेथड, टॅक्स रेट इज 80%, व्हॉट विल बी द. हा जो क्वेश्चन्स आहे हा इनव्हॅलिड क्वेश्चन्स आहे. इथे दिलेला आहे आपल्याला प्री टॅक्स प्रॉफिट दिलेला आहे, टॅक्स 80% आहे आणि पोस्ट टॅक्स दिलेला आहे आपल्याला 1,20,000, म्हणजे ही गिवन व्हॅल्यू आहे याच्यामध्ये. ठीक आहे, क्वेश्चन्समध्ये नाही दिला आहे पण गिवन व्हॅल्यू ही आहे आपल्याला. जर गुडविल आपल्याला काढायचं असेल तर बघा, पोस्ट टॅक्स प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट, तर 1,20,000 डिवाइड बाय 10%, तर इथे किती आला 12 लाख. ठीक आहे, तर 12 लाखाचा जर पाहिला तर त्याच्यामधनं कॅपिटल एम्प्लॉईड 10,80,000, तर 1,20,000 जे आहे ते याचा व्हॅल्यू ऑफ गुडविल असं येईल. ठीक आहे. नेक्स्ट, 6, द इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड रिलेव्हंट फॉर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आर. आर्थिक साधनांशी संबंधित लेखा मानदंड कोणते आहे? तर आन्सर आहे थर्ड, इंडियन AS 32, 107 अँड 109. नेक्स्ट, 7, अँड डॅश is any contract that evidence a reducible interest in asset after liability. हे असे करार आहे जे जबाबदाऱ्यानंतर मालमत्तामधील
उरलेल्या हितसंबंधांचे प्रमाण दर्शवते, तर त्यालाच म्हणतो आपण सेकंड इक्विटी इन्स्ट्रुमेंट, भांडवली साधन. नेक्स्ट 8, IND-AS 0109 डील्स विथ. IND-AS 09 कोणत्या बाबतीत आहे? आन्सर आहे रिकग्नायझेशन अँड मेजरमेंट ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट अँड हेज अकाउंटिंग, म्हणून आन्सर येईल बोथ A अँड B. बघा, आर्थिक साधनांची ओळख आणि मोजमाप आणि बचाव लेखांकन. नेक्स्ट 9th, नॉन परफॉर्मिंग असेट फॉर लीज और हायर परचेस इज कन्सिडर्ड इफ. भाडेपट्टी किंवा खरेदीसाठी NPA कधी मानले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लीज रेंटल ओव्हरड्यू 90 डेज अँड हायर परचेस ओव्हरड्यू 90 डेज, म्हणून आन्सर येईल बोथ A अँड B. 90 दिवस भाडे थकले आणि 90 दिवस खरेदी हप्ते थकले. नेक्स्ट 10th, पब्लिक फंड इन्क्लूड. सार्वजनिक निधी म्हणजे काय? तर बघा, सार्वजनिक मीन्स डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, सेकंड बॉरोइंग फ्रॉम बँक अँड इश्यू फ्रॉम डिबेंचर. तर करेक्ट आन्सर येईल ऑल ऑफ दिस. जनतेकडून ठेव, बँकाकडून कर्ज आणि डिबेंचर्स जारी करणे हे पब्लिक फंडमध्ये येते. तसंच बघा, रिव्हिजन बेस्ड PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF अवेलेबल पाहिजे असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून PDF घेऊ शकता. याच्यामध्ये 3500+ MCQs आहे. अकाउंटसाठी पूर्ण रिव्हिजन बेस्ड आहे. त्याची प्राइस आहे 200 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 11, IND-AS इज अप्लिकेबल टू NBFC ऑन अँड फॉर्म. IND-AS NFZ ना कोणत्या तारखेपासून लागू आहे? आन्सर आहे 1/4/2008 मीन्स 1 एप्रिल 2018 पासून. नेक्स्ट 12th, ऑल NBFC ND विथ असेट साइज 500 crore अँड अबोव ऑल NBFC D मस्ट कंटेन टायर 1 कॅपिटल ऑफ. तर बघा, 500 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असल्यास सर्व NBFC ND आणि सर्व NBFC CD या निमान टियर 1 भांडवल किती ठेवावे लागते? आन्सर आहे थर्ड 10%. ठीक आहे. नेक्स्ट 13, व्हॅल्यू ऑफ गुडविल युजिंग ॲन्युइटी मेथड. सुपर प्रॉफिट 4,50,000, PV 1 रुपीज फॉर 4 year at 12% इज 303.0374. ठीक आहे. बघा, ॲन्युइटी पद्धतीने सदस्याचे मूल्य अधिलाभ 4,50,000, 12% देणारे 4 वर्षासाठी 1 रुपयाची वर्तमान किंमत इक्वल्स टू 30374. तर बघा, काय काढायचं आहे आपल्याला? इथे गुडविल काढायचं आहे. बघा, सुपर प्रॉफिट दिला आहे 4,50,000, PV फॅक्टर 4 years 12%च्या हिशोबाने 3.0374 दिला आहे. तर गुडविल म्हणजे काय? सुपर प्रॉफिट इंटू PV फॅक्टर मीन्स 4,50,000 इंटू 3.3, तर 13,66,830 जे आहे ते काय येईल? ते करेक्ट आन्सर येईल, म्हणजे फर्स्ट. नेक्स्ट 14, सुपर प्रॉफिट इक्वल्स टू ॲव्हरेज फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस. बघा, अधिलाभ इक्वल टू भविष्यातील टिकणाऱ्या सरासरी नफ्यातून वजा करा मीन्स काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॉर्मल प्रॉफिट, सेकंड ॲबनॉर्मल प्रॉफिट, थर्ड ॲव्हरेज प्रॉफिट अँड फोर्थ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नॉर्मल प्रॉफिट, सामान्य नफा. नेक्स्ट 15, द मेजर बेस ऑफ असेट व्हॅल्युएशन फॉर गोईंग कन्सर्न आर. संचालित व्यवसायासाठी मालमत्तेचे मूल्यांकन कशावर आधारित असते? तर बघा, हिस्टोरियल कॉस्ट, मार्केट कॉस्ट अँड रिप्लेसमेंट कॉस्ट, म्हणून आन्सर येईल वरील सर्व. नेक्स्ट 16, लोन ऑफ ₹40 lakh गिवन टू 46 lakh रिपेएबल इन 2 years रिवाइज टू 44 lakh. ठीक आहे. प्रोसेसिंग कॉस्ट इक्वल्स टू 2 lakh. व्हॉट एक्सपेन्स इन year 1 प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. बघा, 40 लाखांचे कर्ज देण्यात आले, ते 2 वर्षात 46 लाखांनी परतफेड करायचे होते, परंतु ते 44 लाखांवर पुन्हा ठरले. प्रक्रिया खर्च 2 लाख आला. ठीक आहे. पहिल्या वर्षासाठी प्रॉफिट अँड लॉस मध्ये किती खर्च येईल? तर बघा, लोन गिवन आहे 40 लाख, रिवाइज पेमेंट आहे 44, तर प्रोसेसिंग कॉस्ट आहे 2 लाख, तर टोटल आउटफ्लो किती झाला? 40 लाख प्लस 2 लाख म्हणजे किती? 42 लाख. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड 42 लाख. नेक्स्ट 17, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड रिलेव्हंट टू फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. आर्थिक साधनासाठी कोणते भारतीय लेखा मानदंड लागू होतात? तर बघा, IND-AS 32 पण होते, 107 पण होते आणि 109 पण, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ दीज. नेक्स्ट 18, फायनान्शियल असेट इन्क्लूड. आर्थिक मालमत्तेमध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे कॅश, इक्विटी इन्स्ट्रुमेंट, डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट अँड ऑल ऑफ दिस. तर आन्सर आहे नेक्स्ट 19,
IND AS 109 फायनान्शियल असेट और लायबिलिटी क्लासिफाईड इंटू IND AS 109 नुसार आर्थिक मालमत्ता मीन्स बांधिलकी वर्गीकृत केली जाते. तर बघा, ॲमोरेटाइज कॉस्ट ओनली, सेकंड फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस ओनली अँड फेअर व्हॅल्यू थ्रू OCI ओनली. तर आन्सर येईल ऑल ऑफ दिस. केवळ ॲमोरेटाइज किंमत, नफ्यातून तोट्यातून वाजवी किंमत आणि इतर व्यापक उत्पादातून वाजवी किंमत, त्यालाच म्हणतो आपण 109 ॲज पर फायनान्शियल असेट्स और लायबिलिटी. नेक्स्ट 20 IND AS 109 कवर विच स्टेज ऑफ मेजरमेंट. IND AS 109 कोणत्या टप्प्यातील मोजमापाशी संबंधित आहे. तर आन्सर आहे इनिशियल पण आहे आणि सिक्वेंट पण आहे, म्हणून आन्सर येईल बोथ इनिशियल अँड सबसिक्वेंट, दोन्ही प्रारंभिक व नंतरचे. नेक्स्ट 21 अँड इक्विटी इन्स्ट्रुमेंट इज डिफाईन ॲज. भांडवली साधन म्हणजे काय. आन्सर आहे थर्ड इक्विटी इन्स्ट्रुमेंट. इक्विटी इन्स्ट्रुमेंट म्हणजे इक्विटीचे इन्स्ट्रुमेंट इथे दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट 22 फेअर व्हॅल्यू इज अ प्राइस इन. वाजवी किंमत ही कशामध्ये ठरते. तर आन्सर आहे फर्स्ट आर्म लेंथ ट्रान्झॅक्शन, स्वतंत्र व्यवहारात. नेक्स्ट 23 A लिमिटेड रिक्वायर 80% ऑफ B लिमिटेड फॉर ₹12,80,000. ठीक आहे. FV ऑफ B नेट असेट इज 9 लाख. NCI इक्वल्स टू प्रपोर्शनेट शेअर. द गुडविल इक्वल्स टू व्हॉट. बघा, A लिमिटेडने B लिमिटेडमधील 80% भाग 12,80,000ला विकत घेतला. निव्वळ मालमत्तेची वाजवी व्हॅल्यू 9 लाख रुपये. NCI प्रपोर्शनचा सदिच्छा किती आहे. बघा, कॅल्क्युलेट NCI जर केलं तर NCI 20% आहे आपला, बरोबर आहे. रिमेनिंग तर 20% ऑफ 9 लाख मीन्स 1,80,000. आता कन्सिडरेशन जर पाहिलं तर 12,80,000 जे आहे त्याच्यामध्ये 1,80,000 NCI आपण जर ॲड केला तर 40,60,000 आपला काय आला टोटल कन्सिडरेशन. तर टोटल कन्सिडरेशन मायनस नेट असेट FV, तर 14,60,000 मायनस 9 लाख मीन्स 5,60,000 इथे काय येईल करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट 24 बघा काय म्हटलेलं आहे. A लिमिटेड 80% ऑफ B लिमिटेड 10,000. B लिमिटेड असेट 9 लाख अँड NCI प्रपोर्शनेट सेल ऑफ गुडविल. आताच आहे इथे, फक्त इथे बघा व्हॅल्यू दिलेली आहे चेंज. ठीक आहे. आता टोटल कन्सिडरेशन 10 लाख प्लस 1,80,000 म्हणजे 11,80,000. 11,80,000 मधनं जर 9,000 मायनस केले तर 2,80,000 काय इथे करेक्ट आन्सर येईल. फक्त जो भाग आहे तो चेंज झालेला आहे इथे बस. नेक्स्ट 25 A लिमिटेड रिक्वायर 80% ऑफ B लिमिटेड फॉर 600 लाख. असेट 925 लाख. लायबिलिटी 150 लाख. NCI FV 90 लाख. गेन ऑन बार्गेन परचेस. बघा, A लिमिटेडने B लिमिटेडमधील 80% हिस्सा 600 लाखांना विकत घेतला. निव्वळ मालमत्ता किती आहे 925 लाख. जबाबदाऱ्या 150 लाख आणि NCIचे वाजवी मूल्य 90 लाख. तर 14 वर नफा किती आहे. तर बघा, असेट मायनस लायबिलिटी म्हणजे नेट असेट आपल्याला मिळेल 925 मायनस 150 म्हणजे 775 आपला काय आहे नेट असेट आहे. टोटल कन्सिडरेशन बघितलं तर 600 लाख आणि त्याच्यामध्ये 80% तर 90 लाख म्हणजे 690 लाख जे आहे ते आपल्याजवळ काय आहे टोटल कन्सिडरेशन. तर नेट असेट मायनस टोटल कन्सिडरेशन आपण केलं तर 85 लाख इथे काय आहे 14 नफा आहे मीन्स बार्गेन परचेस. तसंच बघा महाट्रान्सकोची अकाउंट्स इन PDF अवेलेबल आहे. मॉक टेस्ट PDF आहे. तसंच फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF आहे जे क्वेश्चन्स आपण बघितले आता, आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तिथे परचेस करू शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.